नमस्कार 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 मित्रांनो, मी यशदीप हजारे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा बुधवारचा निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला हाय व्हॉलेटाईल मार्केट बघायला मिळालं. कालचा ॲनालिसिस व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर इकडे आपण बघितलं होतं की मार्केटमध्ये काहीसा ट्रॅप आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, इकडे जर बघितलं तर हा आपला युट्यूब चॅनल आहे. कालचा थंबनेल जर तुम्ही बघितला इकडे तर काय आहे, इकडे मार्केटमध्ये काहीसा ट्रॅप आपल्याकडे सापळा ट्रॅप आपल्याकडे बघायला मिळू शकतो. आणि आजचा चार्ट तुम्ही बघितलाय का? जाऊया आपण निफ्टीच्या चार्टवरती. इकडे जर बघितलं तर निफ्टीने ओपनिंगमध्येच एक सिंगल कॅन्डल तयार केली डाऊन साईडची. आणि काय लेवल आपण बघितलं तर डाऊन साईडला ही एक लेवल, ही एक लेवल, ही एक लेवल, दोन लेवल पहिल्या कॅन्डलमध्येच निफ्टीने दाखवल्या. त्याच्यानंतर कन्सोलेशन झालं, मार्केटनी ब्रेकडाऊन फेलियर केला. आणि तुम्ही जर टेलिग्रामला जॉईन असाल तर आपण टेलिग्रामवर बघितलं होतं की जो मोमेंटम डाऊन साईडचा होता तो मार्केटनी सिंगल कॅन्डलमध्येच दाखवलेला आहे. तर सेलिंग साईडला मोमेंटम ऑलरेडी झालेला आहे, सेलिंग साईडला रिस्क फॅक्टर हाय आहे. मार्केटनी इकडनं आता याच्यामध्ये प्राइस ॲक्शनचं नॉलेज माहिती असेल पाहिजे. मार्केटनी इकडनं एक सुंदर चॅनल तयार केला आणि त्याच्यानंतर चॅनलचा ब्रेकआउट, आणि तो सपोर्ट पण कुठून घेतलाय 23,200ची लेवल, जे की आपण कालच्या ॲनालिसिसमध्ये शेवटची लेवल डिस्कस केली होती. 23,200वरनं जो पूर्ण निगेटिव्ह मोमेंटम होता तो पूर्ण मोमेंटम आपल्याला कव्हर करताना दिसला. ओके, आता तुम्ही हेही म्हणू शकता की मार्केट झाल्यावरती कुणीही ॲनालिसिस करू शकतं, कुणीही अशा पद्धतीच्या लेवल सांगू शकतं. तर तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर कालचा ॲनालिसिस जर बघितला, म्हणजे काल आपण काय बघितलं होतं, बॉटम तयार झालेला आहे, बुलिश मोमेंटम, प्राइस ॲक्शन समजून घ्या. आणि तो जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर कालचा बघा, बॉटमवरती मार्केट होतं, बुलिश मोमेंटम झाला. ओके, आणि पूर्ण मार्केट त्याच्या अगोदर कंटिन्युअसली निगेटिव्ह साईडला होतं. आणि आज जर बघितलं तर ट्रॅप होता मार्केटमध्ये, मार्केट डाऊन साईडला येऊन परत बुलिश झाला. म्हणजे काय होतं आहे, ट्रॅप पद्धतीने मार्केटने इकडे गुंतवायचा प्रयत्न केला होता. ओके, तर प्राइस ॲक्शनचं जर तुम्हाला नॉलेज असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला सेटअप कळत असतील तर इकडे एक चांगला सेटअप आपल्या इकडे बघायला मिळत होता. आता ज्या मित्रांनी ऑलरेडी प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगचा कोर्स जॉईन केलेला आहे त्यांचे भरपूर पद्धतीने कमेंट होता, टेलिग्रामवरती मेसेज होते की हा बऱ्यापैकी त्यांना मोमेंटम पकडता आलेला आहे. ओके, तर तुम्ही काय केलं आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हे नक्की कळवा. आता उद्या जर बघितलं तर उद्या गुरुवार आहे, सेन्सेक्सची एक्सपायरीचा दिवस आहे. ओके, मग निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरी ह्या तिन्ही इंडेक्समध्ये ओव्हरऑल प्राइस ॲक्शन काय आपल्याला बघायला मिळते, दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, म्हणजे मार्केट बुलिश राहू शकतं का बेरिश राहू शकतं का कन्सोलिडेशन करू शकतं, हा दिवसाचा ट्रेंड काय राहू शकतो, आणि ओव्हरऑल सेटअप काय बनतं, ते प्राइस ॲक्शन काय बनते, याचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही. ओके, जे पण काय तुमचे डाऊट असतील, क्वेश्चन असतील किंवा काही तुम्हाला विचारायचं असेल किंवा सांगायचं असेल तर कमेंट करायला विसरायचं नाहीये. प्रत्येकाने लाईक केलाच पाहिजे. जितके व्ह्यूज असतील तितके लाईक्सच्या अपेक्षा मी ठेवतोय. ओके, सो सुरू करूया व्हिडिओला. बघा, 5 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. निफ्टी 50चा 5 मिनिटाचा चार्ट आहे. इकडे जर बघितलं तर आत्ता आपण सांगितलंच की मार्केटमध्ये एक चांगली प्राइस ॲक्शन तयार होऊन मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला. आता लेवल्स थोडे हाईड करूया. आता इकडे जर 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जर बघितलं तर मार्केट आपल्याला काय करताना दिसते की मार्केट या लेवलवरून लास्ट टाइम बुलिश मोमेंटम दाखवला होता. मार्केट या लेवलच्या खाली जाते, रिकव्हरी करते, मार्केट या लेवलच्या खाली जाते, रिकव्हरी करते. काहीशी रिकव्हरी आपल्याला या भागामधनं बघायला मिळते. ओके, म्हणजे 23,400 ते 23,200 हा आता आपल्याला रिसेंटली फ्रेश सपोर्ट झालेला दिसतोय. आणि आजची जी क्लोजिंग आहे 23,400च्या आसपास आहे. म्हणजे काहीशी ओव्हरऑल जर बघितलं तर इकडे नेगेटिव्ह आपल्याला दिसते, 77 पॉईंट नेगेटिव्ह निफ्टी आहे. परंतु जर प्राइस ॲक्शन वरती आणि आजचं ट्रेडिंग सेशन जर बघितला तर ही रिकव्हरी आहे, काहीशी पॉझिटिव्ह क्लोजिंग आपल्याला बघायला मिळते. ओके, कारण की जितकं मार्केटनी डाऊन साईड मोमेंटम दिला होता
तितकी रिकव्हरी मार्केटने परत दाखवलेली आहे आणि इकडे एक छोटासा गॅप देखील पेंडिंग आपल्याला बघायला मिळतो. ओके, परंतु बघताना मार्केट न्यूट्रल वेने बघा. ओके, आधीच जर तुम्ही डोक्यात विचार केला की बुलिशच होईल किंवा बेरिशच होईल, मग तो जो व्ह्यू असतो ना तो आपला कधी कधी कन्फ्युजन करायला सुरुवात करतो आणि कन्फ्युजन झाल्यावरती मार्केटमध्ये जो माइंडसेट असतो तो खराब होतो. ओके, आता ओव्हरऑल जर बघितलं तर या लेवलवरून काहीसा सपोर्ट घेतला होता, आत्ता पण इकडे आपल्याला सपोर्ट घेताना बघायला मिळतं. ओके, ही प्राइस ॲक्शन बघितलं तर ही एक रेंज तयार केली होती, त्या रेंजला ब्रेकडाऊन केलं होतं या लेवलनी आणि काहीशी ब्रेकआउट फेलियर इकडे आपल्याला ब्रेकडाऊन फेलियर बघायला मिळतं. ते तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊ. लेवल थोड्याशा समजून घ्या. आजचा जो इंट्राडे हाय आहे त्याला मार्क करूया 23,460. बघा, लेवल टू लेवल मार्केट आहे, त्यामुळे खूप साऱ्या लेवल अशी चेंज करायची गरज आपल्याला नाही इकडे. ओके, लेवल टू लेवल त्यामुळे खूप साऱ्या लेवल चेंज केलेला नाहीये, फक्त थोड्याशा ऍडजस्टमेंट केलेले. प्राइस ॲक्शन व्यवस्थित समजून घ्या. मार्केटनी एक बुलिश मोमेंटम दिला, मार्केट सस्टेन झालं या लेवलवरती. मार्केटची सेकंड डेला ओपनिंग गॅपडाऊन होती, गॅपडाऊनमध्ये मार्केटने नेगेटिव्ह आणि त्याच्यानंतर एक कन्सोलिडेशन नंतर ब्रेकआउट. म्हणजे हे जे 2 दिवस जर बघितले आपल्याला तर मार्केट काय होते, डाऊन साईडला येऊन सस्टेन होत नाही. डाऊन साईडला आलो सस्टेन होत नाही, मार्केट क्लोजिंग द्यायला वरती जाते. म्हणजे लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर मार्केटमध्ये आपल्याला काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळते. म्हणजे ज्या लेवलवरती डिमांड आहे त्या लेवलवरती आपल्याला जे बायर लोक आहेत ते आपल्याला बघायला मिळत आहे, मार्केटला वरती घेऊन जाताना दिसत आहे. ओके, रजिस्टन्स जर बघितला तर 23,460. सपोर्ट जर बघितला तर 23,372. या काही नो ट्रेडिंग झोनच्या लेवल आपल्याकडे बघायला मिळतात. या लेवलमध्ये मार्केट कन्सोलिडेशन आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर मार्केटने हा एक स्विंग तयार केलाय, 23,372चा स्विंग आपल्या इकडे बघायला मिळतोय. आणि रिसेंटली जर बघितलं तर ही लेवल जेव्हा ब्रेक झाली होती त्यावेळेस मार्केटने एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. या लेवलवर मार्केट गॅप डाऊन झालं होतं. म्हणजे या लेवलवरती काय आहे, काहीसा सेलिंग प्रेशर आपल्याला जास्त बघायला मिळते. मग या लेवलवरती जर मार्केट सस्टेन नसेल होत तर डाऊन साईडला काय लेवल बघायला मिळतं, ते 23,300. ही फर्स्ट सपोर्टची लेवल. सेकंड लेवल जर बघितलं 23,245 आणि थर्ड लेवल जर बघितलं 23,187. या काही निगेटिव्ह लेवल आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर 23,461 वरती रेजिस्टन्स आहे. ओके, हा सपोर्ट न ब्रेक करता मार्केट जर रेजिस्टन्स लेवल ब्रेक करत असेल काहीसं कन्सोलिडेशन करून, इकडे कन्सोलिडेशन होणं गरजेचं आहे. काहीसं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर कालचा इंट्राडे हाय 23,550 हा फर्स्ट रेजिस्टन्स. त्यानंतर जर बघितलं तर सेकंड रेजिस्टन्स या लेवलवरती आपल्याला पाहायला मिळते 23,621 आणि थर्ड रेजिस्टन्स 23,693. तर या काही बुलिश लेवल आपल्याला निफ्टीमध्ये अप साईडला बघायला मिळत आहे. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर मार्केटने एक बॉटम लावून मार्केट वरती गेले, त्याच्यात जर गॅप अप ओपन होत असेल तर हा काहीसा पॉझिटिव्ह सिनारो आहे. परंतु काय आहे की इकडनं मार्केट एक वन डायरेक्शन मध्ये गेले, मार्केटने छोटा पुलबॅक घेतला त्याच्यानंतर मार्केट वरती जाते. तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे, काहीसं कन्सोलिडेशन करून जर जी रेंज तयार होती, जी रेंज ब्रेक करून जर ब्रेकआउट देत असेल इंट्राडे हायचा, तर मग परत आपल्याला हे 2 लेवल बघायला मिळू शकतात. ब्रेकआउट झाल्यानंतर डाऊन साईड येण्याची पॉसिबिलिटी थोडीशी कमी आहे. ओके, कारण की या लेवलवरती पण छोटासा सपोर्ट आहे, या लेवलवरती पण सपोर्ट आहे. मग मार्केट जर नेगेटिव्ह साईड येत असेल तर छोटे छोटे आपल्याला पुलबॅक बघायला मिळत असेल. हे पुलबॅक आहेत ना, ओके, वन डायरेक्शनमध्ये मार्केट नसेल आणि मोठे मोठे पुलबॅक जर बघायला मिळत असेल तर ते पुलबॅक आपली सायकोलॉजी खराब करतो. ओके, त्यामुळे डाऊन साईडला येताना थोडंसं तुमचं रिस्क मॅनेजमेंट किंवा पोझिशन सायझिंग हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.
ओके. आणि आता खूप लोकांचे मेसेज होते की सर पोझिशन सायझिंग कशी असते, रिस्क मॅनेजमेंट कसं असतं. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये शिकवलेल्या आहेत. मग तिकडनं प्राइस ॲक्शन कशी तयार होते, अप ट्रेंडमध्ये मार्केट कसं जातं, डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट कसं जातं, मार्केट अप ट्रेंडमध्ये जात असताना कशा पद्धतीचे पॅटर्न तयार होतात, डाऊन ट्रेंडमध्ये असताना कशा पद्धतीचे पॅटर्न तयार होतात. आज जसा रिव्हर्सल बघायला मिळाला त्या रिव्हर्सलवरती डिमांड सप्लाय सोबत पॅटर्न कसा तयार झाला पाहिजे आणि त्या पॅटर्नचा रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, पॅटर्नचा मोमेंटम किती होऊ शकतो, हे सगळे पॅटर्न तिकडे सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत. आणि त्याचबरोबर रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, स्ट्राईक प्राईस सिलेक्शनमध्ये खूप लोक चुका करतात. तर स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कसं असायला पाहिजे, इंडेक्सची एक्सपायरीच्या दिवशी स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कसं असं पाहिजे, ऑदर डेला स्ट्राईक प्राईस सिलेक्शन कसं असायला पाहिजे, ओके, सायकोलॉजी कशी असायला पाहिजे, ओके. तर ह्या गोष्टी सविस्तररित्या समजून सांगितलेल्या आहेत. आता ज्याला शिकायची इच्छा आहे ते जॉईन करू शकता आणि ज्याला फक्त शॉर्टकट पाहिजे, ज्याला फक्त दुसऱ्यांच्या कॉल टिप्सवर काम करायचे, त्याचं काही होऊ शकत नाही. जोपर्यंत जमतंय, जोपर्यंत कॅपिटल, तोपर्यंत बघू शकता मार्केट तुम्हाला एक ना एक दिवस बाहेर काढणारच आहे. ओके. त्यामुळे नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके. आता असं पण काही मित्रांचे क्वेश्चन होते की सर सोशल मीडियावरती इतकं सारं नॉलेज आहे, मग तिथनं नाही का शिकता येऊ शकत? तर तिथनं पण शिकू शकता. परंतु इतकं सारं नॉलेज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं सुटेबल आहे, नाहीतर तुम्ही इंडिकेटरच बघत बसले ते. ओके. किंवा तुम्ही एखादा सेटअप कोण एक फॉलो करत असेल त्यालाच बघत बसले ते. त्या गोष्टी बघा, परंतु मार्केटमध्ये जो गाभा आहे प्राइस ॲक्शनचा, तो तुम्हाला माहिती आहे का? बरं, इंडिकेटर तुम्ही शिकताय, तर ते इंडिकेटरचा कशा पद्धतीने उपयोग केला पाहिजे प्राइस ॲक्शन रिलेटेड? कारण की आपण प्राइस ॲक्शनवरती फोकस करतो. इंडिकेटर हे लॅगिंग असतात, म्हणजे मोमेंटम झाल्यानंतर दिशादर्शक आहेत. सो थोडंसं विचार करा. आणि इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, तर तुम्ही आज याचा व्हिडिओ बघितला, उद्या त्याचा व्हिडिओ बघितला, परवा त्याचा व्हिडिओ बघितला, ही संपूर्ण खिचडी होऊन जाते. मग कुठलं घ्यायचंय कुठलं ठेवायचंय ह्या गोष्टींची जाण राहत नाही. त्याच्यामुळे पूर्ण गोंधळ होऊन जातो. आणि एक महत्वाची गोष्ट, तुम्ही ज्याच्याकडून शिकताय त्याचं शिकवलेलं तुम्हाला समजतंय की नाही हे पण बघा. अभ्यास हा खूप गरजेचा आहे मार्केटमध्ये. वेळ लागल, टाइम लागल, परंतु ही एक जर्नी आहे. स्टेप बाय स्टेप त्या जर्नीचा आनंद घ्या. ओके. व्यवस्थित जमल्या गोष्टी वेल अँड गुड आहे. नाही जमल्या, ट्राय केलं, शिकून ट्राय केलं, स्वतःला समाधानी समजून घ्या की आपण शिकलो, खूप ट्राय केलं, नाही जमत आहे. भरपूर धंदे आहेत जगामध्ये. ओके. तर विचार करा, कुठलीही गोष्ट करण्या अगोदर, कुठलाही बिझनेस करण्या अगोदर त्या बिझनेसचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. नॉलेज थोडं हळूहळू का होईना, परंतु नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. ओके. आणि प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगमध्ये एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत. प्राइस ॲक्शन रिलेटेड देखील आहे, सायकोलॉजी रिलेटेड देखील आहे. ओके. मग मार्केट मोमेंटम, समजा आज अशा पद्धतीचा चॅनलचा मार्केटचा मोमेंटम झाला, चॅनल की बाबा हो चॅनलने मार्केटने ब्रेकआउट दिला, तर आपण आजचं मार्केट बघितल्यानंतर परत एकदा जाऊन चॅनलचा जो प्राइस ॲक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्समध्ये जो व्हिडिओ आहे, चॅनल कसा रीड करायला पाहिजे, कशा पद्धतीचे चॅनल असतात, किती अँगलचा चॅनल असायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्ही बघू शकता परत एकदा जाऊन. आणि राहिली गोष्ट सोशल मीडियावरती, काल जो व्हिडिओ मी तुम्हाला शिकवलाय, काल ज्या व्हिडिओमध्ये आपण अनालिसिस केलं, तर किती लोकांच्या आज लक्षात आहे? खूप कमी लोकांच्या आहे, काही लोकांच्या नसेलही. ओके. त्यामुळे अभ्यास करताना थोडासा विचार करा. चला येऊया टॉपिकवरती. ओके. आय होप तुम्हाला निफ्टीच्या लेवल समजले असतील. गॅपडाऊन जर ओपन होत असेल तर गॅपडाऊनमध्ये मार्केट हा जो सपोर्ट आहे, हा रजिस्टरमध्ये जर कुठे गॅपडाऊन ओपन होत असेल तर ही रेंज आणि ह्या रेंजच्या मध्ये मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळू शकतं. इकडे जर बघितलं तर लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर हा पण ट्रेडिंग सेशन काहीसा फर्स्ट हाफ कन्सोलिडेशनमध्ये होता. ह्या पण ट्रेडिंग सेशनमध्ये काहीसा फर्स्ट हाफ कन्सोलिडेशनमध्ये होता. म्हणजे मार्केटमध्ये आपल्याला कन्सोलिडेशन पण बघायला मिळते. मार्केट जर या लेवलच्या आसपास कुठे ओपन होत असेल तर फर्स्ट हाफ काहीसा कन्सोलिडेशनमध्ये जाताना दिसू शकतो. त्यात उद्या एक्सपायर आहे सेन्सेक्सची, त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला सेन्सेक्सच्या चार्टवरती थोडंसं आपण जास्त लक्ष देऊया. ओके. जाऊया बँक निफ्टीमध्ये. बघा किती सुंदर प्राइस ॲक्शन केली बँक निफ्टीने. इकडे कन्सोलिडेशन होतं, मोमेंटम वरती गेला, हा कुठला झोन होता? डिमांड झोन होता.
बाहेर लोकांचं झालं. तर मार्केटने काय केलं, परत आला इकडे कन्सोलिडेशन केलं, परत ब्रेकआउट, म्हणजे ज्या लेवलवरनं आधी ब्रेकआउट दिला होता त्याच लेवलनं परत आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला. आणि शेवटची लेवल काय होती, 53,120, म्हणजे काय होती, शेवटची लेवल होती सपोर्टची. ओके, आणि त्याच लेवलवरनं मार्केटने परत एकदा मोठा ब्रेकआउट दिला. जवळजवळ बघितलं 53,100 पासून 54,247, म्हणजे 1100 पॉईंटचा आपल्याला बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. ओव्हरऑल जर बघितलं तर 471 पॉईंट बँक निफ्टी पॉझिटिव्ह क्लोज झालेला आहे. ओके, तर ह्या काही प्राइस ऍक्शन आहेत, ह्या तुम्हाला समजायला पाहिजे. बघा इकडे पण एक चॅनल होता, आज जर बघितलं तर इकडे पण एक चॅनल बघायला मिळाला. ओके, तर चॅनलचं ब्रेकआउट. आता ज्यांनी प्राइस ऍक्शन सेटअप ट्रेडिंग कोर्स जॉईन केलेला आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये नक्की शेअर करू शकता. चला बँक निफ्टीकडे बघूया. आता बँक निफ्टी जर बघितलं तर हायर साईडला क्लोजिंग आहे, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. आणि एक बुलिश मोमेंटम नंतर ग्राउंड लेवल काय बघायला मिळते इकडे आपल्याला 54,000ची. रेजिस्टन्स काय बघायला मिळते, आजचा इंट्राडे हाय. या लेवलमध्ये मार्केट आपल्याला काहीसं कन्सोलिडेशन करताना दिसू शकतं. त्यानंतर जर बघितलं तर सपोर्ट या लेवलवरती आहे. थोडीशी प्राइस ऍक्शन समजून घ्या. बॉटम पासनं ते टॉप पर्यंत जवळजवळ 1100 पॉईंटची बुलिश रॅली झालेली आहे. ओके, म्हणजे जे 1 लिटरचं आपलं पेट्रोलचं उदाहरण असतं त्याचा मोमेंटम याने दिलेला आहे इकडे आपल्याला. आता सेकंड मोमेंटम जर आपल्याला बुलिश बघायचं असेल किंवा प्राइस ऍक्शन जर बुलिश व्हायचं असेल तर इकडे याला कन्सोलिडेशन किंवा एखादा फ्लॅगम पोल पॅटर्न क्रिएट करून जर लेवल ब्रेक होत असेल 54,300च्या वरती, तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल तर इकडे ब्रेकआउट फेलियर होण्याची हाय पॉसिबिलिटी आहे. हा इकडे तोंड वर काढून परत आपल्याला खाली डुबकी मारताना दिसू शकतो. त्यामुळे प्राइस ऍक्शन कशा पद्धतीने रीड करायचे, चार्टला कशा पद्धतीने बघायचंय, एक मोठा मोमेंटम आल्यानंतर त्याच्यानंतर कन्सोलिडेशन कसं व्हायला पाहिजे, ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, इकडे मग थोडं कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर 54,470, 54,691 आणि 54,890च्या आसपास आपल्याला हे 3 रेजिस्टन्स बघायला मिळतात. नो ट्रेडिंग झोन बघितलं तर 54,300, डाऊन साईडला 54, म्हणजे साधारण 300 पॉईंटची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते बँक निफ्टीमध्ये. ओके, सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती पुल बॅक, छोटासा टप्पा किंवा थोडं कन्सोलिडेशन किंवा या लेवलवरती पुल बॅक नंतर काहीशी बुलिश मोमेंटम, त्याच्यानंतर ही लेवल न ब्रेक करता जर राऊंड लेवल ब्रेक होत असेल तर मी इकडनं फर्स्ट सपोर्ट काय आहे 53,855, सेकंड सपोर्ट 53,695 आणि थर्ड सपोर्ट 53,495. ओके, तर या काही निगेटिव्ह लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते गॅप अप जर ओपन होत असेल तर काहीसा पुलबॅक आपल्याला ओपनिंगमध्येच बघायला मिळू शकतो. गॅप डाऊनमध्ये थोडंसं प्राइस ऍक्शन बघून काय कन्सोलिडेशन होते का, काय लेवल होती का, त्याच्यानंतर काय लेवल ब्रेक होते का, तर त्याच्यानंतर काहीसा पुलबॅक नंतर आपल्याला परत सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. ओके, जाऊया सेन्सेक्स मध्ये. सेन्सेक्स महाराजांची उद्या एक्सपायरी आहे, सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आणि ओआय डाटा देखील बघूया. इकडे जर बघितलं तर काहीसे इकडे अशा पद्धतीने आपल्याला एक ट्रेंड लाईन बघायला मिळते. ओके, ते थोडं लक्षात ठेवा फक्त. परंतु ओव्हरऑल जर बघितलं तर या लेवलवरती रेजिस्टन्स आहे आणि त्याच लेवलनं परत रिजेक्शन घेतलं. ओके, या लेवलवरती रिजेक्शन घेतले मार्केटने परत, आणि ही काहीशी आपल्याला सपोर्टची लेवल बघायला मिळते. ओके, तर इंट्राडे हाय कालचा या लेवलवरती आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. त्याच्यानंतर जर बघितलं तर 75,000वरती राऊंड लेवलची एक रेजिस्टन्स आहे. या 2 लेवल आपल्याकडे बघायला मिळतात. सेकंड डाऊन साईडच्या लेवल जर बघितलं तर या लेवलवरती पुलबॅक, या लेवलवरती एक पुलबॅक आणि या लेवलवरती एक पुलबॅक. ओके, बघा काय इकडे बघायला मिळते, मोमेंटम डाऊन साईडला आला, या लेवलवरती सपोर्ट घेतला, परत मोमेंटम. हा जो हाय आहे 74,800चा, हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतोय. आणि आजचा इंट्राडे हाय जर बघितला
तर इंट्राडे हाय सेम आहे. म्हणजे या लेवलवरनं एक निगेटिव्ह मोमेंटम झाला, मार्केट परत रिकव्हर करून त्या लेवलवरती गेलं आणि त्या लेवलवरती परत एक रेजिस्टन्स बघायला मिळाला. आता मल्टिपल टाइम हा रेजिस्टन्स टच झाला. आता इकडे कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल 74,514च्या आसपास, तर एक बुलिश मोमेंटम आपल्याला इकडे बघायला मिळू शकतो. मग हा रेजिस्टन्स 74,800 आणि सेकंड रेजिस्टन्स 75,000 राऊंड लेवल, या दोन लेवल आपल्याला बघायला मिळतात. ते नो ट्रेडिंग जर बघितला तर 74,514 रेजिस्टन्स, डाऊन साईडला जर बघितलं तर 74,200 सपोर्ट. ही काही कन्सोलिडेशनची नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला बघायला मिळते. एक्सपायरी आहे. थोडं जरी मार्केट कन्सोलिडेशनमध्ये गेली बँक सेन्सेक्स, तर प्रीमियम दोन्ही साईडचे आपल्याला डीके बघायला मिळू शकतं. ते स्ट्राईक प्राइस सिलेक्शन खूप गरजेचं आहे इकडे व्यवस्थित करणे. ओके, टप्पा खाऊन पुलबॅक घेऊन जर लेवल सपोर्टची ब्रेक होती तर फर्स्ट सपोर्ट आहे 73,992, 74,000 आहे ऑलमोस्ट राऊंड 73,777 आणि आजचा इंट्राडे लो 73,533. ओके, ह्या डाऊन साईडचे लो. ओके, आता ओव्हरऑल व्ह्यू काय बघायला मिळते मार्केटचा. ओके, गॅप अप गॅप डाऊन गोष्टी समजून घ्या. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स झोनमध्ये आहे. ओपनिंगमध्ये एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन ओपन होत असेल तर कन्सोलिडेशन होण्याची पॉसिबिलिटी वाढते. सपोर्ट खाली आहे, रेजिस्टन्सवरती आहे, मध्ये क्लोजिंग होत असेल, मध्ये ओपनिंग होत असेल तर मार्केटमध्ये कन्सोलिडेशन होण्याचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये दिसू शकतं. ओके, एकदा ऑप्शन चेन बघूया. ही जी ऑप्शन चेन आपण पाहतोय, ओके, 4 जूनची आहे, सेन्सेक्सची आहे आणि धनच्या प्लॅटफॉर्मवर आहे. तर तुम्हाला अशा पद्धतीचं ऑप्शन चेन चार्टवरती बघायचे असेल तर धनचं प्लॅटफॉर्म ओपन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे. त्याचसोबत टेलिग्रामची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलेली आहे आणि प्राइस ॲक्शन आणि सेट ट्रेंडची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंटमध्ये दिलेली आहे. तर जॉईन करू शकता. कंबाईन प्रीमियम बघूया. क्लोजिंग जर बघितली तर 74,346 वरती आहे. 74,300चे राऊंड लेवल बघायला मिळते. 4 लाख कॉल रायटिंग, 6 लाख पुट रायटिंग. कंबाईन प्रीमियम 330 आणि 256, साधारण 600चे कंबाईन प्रीमियम बघायला मिळतात. हे जर बघितलं तर ॲव्हरेजली प्रीमियमपेक्षा थोडेसे लोच आहेत. ओके, ॲव्हरेजला आपण म्हणू शकतो, हायर साईड पण नाही, खूप लोअर साईड पण नाही. 600 प्रीमियम आपल्याला एक ॲव्हरेजली प्रीमियम बघायला मिळतात. इकडे जर बघितलं तर इंडिया विक्स 16 वरती आहे. आज 6% प्रीमियम वाढलेले आहे. ओके, 600 प्रीमियम म्हणजे मार्केटमध्ये ॲव्हरेज प्रीमियम आहे. तर मार्केट जर कन्सोलिडेशन झालं तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला दबताना दिसू शकतात. ओके, मग कन्सोलिडेशन झोनमध्ये थोडंसं टाइमपास जर करत असेल तर तिथं लांब राहणं गरजेचं आहे. आता इकडे जर बघितलं तर ॲट द मनीवरती पुट साईडला जर सगळ्यात जास्त जर आपण ॲट द मनी नाही, 74,000ची जी लेवल आहे म्हणजे साधारण या लेवलवरती, तर साधारण 15 लाख आपल्याला पुट रायटिंग बघायला मिळतात सेकंड लेवलच्या आसपास. आणि कॉल रायटिंग जर बघितली तर कॉल रायटिंग 74,500 वरती. ओके, जवळजवळ 13 लाखाच्या आसपास आहे 74,500. आता बुलिश साईडला जर बघितलं तर आपल्याला काय रेजिस्टन्स बघायला मिळते 74,500चा. तो टेक्निकली पण रेजिस्टन्स आलाय आणि ओआय डाटावरती देखील रेजिस्टन्स बघायला मिळते. मग कन्सोलेशन करून 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 जर लेवल ब्रेक होत असेल आणि 74,500च्या वरती जर कॅन्डल क्लोज होत असेल 5 मिनिटाचे 15 मिनिटाचे, तर काहीशी शॉर्ट कवरिंग आपल्याला बघायला मिळू शकते 75,000च्या आसपास. ओके, डाऊन साईडला ही लेवल ब्रेक झाली तर एक परत एक सपोर्ट आहे. टेक्निकली सपोर्ट 74,200 बघायला मिळतोय आणि इकडे जर बघितलं तर ओआय डाटावरती आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग सपोर्ट 74,000 वरती बघायला मिळतोय. तर इकडनं जर लेवल ब्रेक झालं तर या लेवलच्या आसपास आल्यावरती ट्रेड मॅनेजमेंट तुम्हाला येणं महत्त्वाचं आहे. ओके, तर कंबाईन प्रीमियम थोडेसे ओके आहे. आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. ओके, थोडं जर विचार केला आपण जर तिन्ही इंडेक्सचा, तर प्राइस ॲक्शन बघितली तर थोडीशी कन्फ्युजन करणारी आहे. कुठलाही पॅटर्न किंवा कुठलीही प्राइस ॲक्शन आपल्याला आत्ता जर बघतोय आपण तर तिन्ही इंडेक्सची, तर थोडंसं कन्फ्युजन आपल्याला बघायला मिळते. मार्केट काय होतंय की काही सेशनमध्ये खूप मोठा मोमेंटम देते. म्हणजे इकडे जर बघितलं तर ह्या सेशनमध्ये खूप मोठा मोमेंटम होता, इकडे मोठा मोमेंटम होता इकडे. परंतु काही सेशनमध्ये म्हणजे दिवसाचा जो सेशन असतो त्याच्यामध्ये खूप कन्सोलिडेशन होताना बघते. मग ज्यावेळेस असे अचानक जे मोमेंटम येतात ना, ते मोमेंटम थोडेसे रिस्की असतात जर तुम्हाला प्राइस ॲक्शनचं नॉलेज नसेल तर. ओके, व्यवस्थित नॉलेज असेल तर मग तुम्हाला तशा पद्धतीने प्राइस ॲक्शन समजून घ्यावं लागते. ओके, तर थोडंसं मार्केटचा विचार करताना आपलं
कॅपिटल, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेच्या आहेत. ओके, आय होप तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.